आपल्याला अर्ज भरत असताना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत, OTP जात नाहीये, पेज लोड होत नाहीये. तर अशा वेळेस मी या अगोदरही याविषयी व्हिडिओ केलेला आहे अर्ज भरण्याचा. तर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण रात्री उशिरा म्हणजे 11 नंतर आणि सकाळी लवकर म्हणजे 6च्या आत जो आहे आपला eKYCचा अर्ज हा व्यवस्थितरित्या भरला जातो. मी माझ्या घरातील आणि ओळखीतील सर्वांचेच अर्ज अशा पद्धतीने रात्री हे भरून दिलेले आहेत. आपल्याला अडचण येत असेल तर आपण या वेळेचा ट्राय करा, नक्कीच आपला अर्ज सक्सेसफुली हा सबमिट होणार आहे. आता पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे अर्ज भरत असताना आपल्याला काही प्रश्न हे विचारले जात आहेत. तो प्रश्न म्हणजे आपल्याला आपल्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड या अर्ज करताना eKYC करत असताना सबमिट करायचं आहे. पण काही महिलांकडे पतीचे आधार कार्ड नाहीये किंवा वडिलांचं आधार कार्ड नाहीये किंवा त्यांचे पती किंवा वडील हे हयात नाही, त्यामुळे ते आधार नंबर देऊ शकत नाहीये. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला काही दिवस ही वाट पाहावी लागणार आहे. सरकार यामध्ये काही बदल करतं की आधारच्या व्हेरिफिकेशनमध्ये काही नियम बदलले जातात की याची वाट पाहिजे, अर्ज भरण्याची घाई करू नका. आपल्याला 2 महिन्याचा कालावधी eKYC करण्यासाठी दिलेला आहे. जरी आपल्याला या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये जमलं नाही तरी आपला हप्ते कुठेही जाणार नाही, हप्ते आपले एकत्रितरित्या येणार आहेत. याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच दिलेली आहे. आता राहिला प्रश्न ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्टचे यापूर्वीचे हप्ते आलेले नाहीये, हप्ते होल्डवरती गेलेले आहेत किंवा काही कारणाने ते हप्ते जमा झाले नसतील, तर त्या महिलांनी eKYC केल्यानंतर आणि त्या महिला पात्र ठरल्यानंतर त्यांना पूर्वीचे सुद्धा हप्ते हे दिले जाणार आहेत. त्याबद्दल निश्चिंत राहा. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे जर आपण eKYC केली तर आपल्याला हप्त्याची गॅरंटी असणार आहेत का? नाही. आपण जर सर्व नियम, अटी शर्ती, शासन निर्णयाच्या ज्या काही अटी शर्ती आहेत, इतर जो काही सरकारने सर्व डाटा जो एकत्र केलेला आहे, मग आपल्या घरातील सर्वांचे आधार कार्ड त्याकरताच घेतले जात आहेत की आपल्या घरामध्ये कोणतीही 4 व्हीलर नसावी, आपलं उत्पन्नाची मर्यादेत असावं आणि घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला जर लाभ घेत असतील तरच आपल्याला जो आहे हप्ता हा सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. जर एकापेक्षा किंवा 2पेक्षा जास्त लाभार्थी महिला असतील तर फक्त 2च महिलांना हप्ता सुरू राहील आणि इतर महिलांचे हे बंद होईल. आता यामध्ये कोणाचा बंद होईल, कोणाचा चालू राहील हे सरकार ठरवणार आहे. त्यामध्ये घरामध्ये कृपया वाद लावून घेऊ नका.